माईक कोणाच्या तरी चालू आहे. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जयांची केली या स्मरण, होय सकळ विद्याची अधिकरण. तेची वंदुने श्रीचरण, श्रीगुरूंचे. शुक्लांभरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नोपशान्तये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास. बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती. जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. सूर्य चंद्र वरुण यम मिरविती. देवी कुबेरही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करती ध्यान. त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझे होत असे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत. जसा दोरीवरी सर्प दिसत. परी दोही ठाई न सर्प जगत. ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम. बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्त काम. तरी नमन कोण हा करावे म्या. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. विचारसागर ग्रंथाचा विचार करत असताना कालपर्यंत आपण विचारसागर म्हणजे काय याचा विचार करत होतो. विचारसागर म्हणजे काय? वेदांत शास्त्राचे जे अनेक उत्कृष्ट सिद्धांत, हेच कोणी एक उत्तम जल अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपबत्तिक सिद्धांतरूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागर. विचारसागर जसं आपण ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय पहिला त्यामध्ये गणपती बाप्पाचं एक रूपक केलं होतं. गणपती बाप्पांचं एक काय केलं होतं? रूपक केलं होतं. कशा स्वरूपामध्ये त्याचं रूपक केलं होतं? जसं गणपतीच्या शरीरावरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अलंकार आहे. ते अलंकार म्हणजे काय? तर अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. म्हणजे त्याच्या शरीरावर हा 18 प्रकारचे जी पुराणं आहेत तीच कोण त्याच्या गळ्यामध्ये शरीरावरती काय मणिभूषणे रत्नांनी जडित असणारे काय अलंकार त्या ठिकाणी आहेत. पायामध्ये घागऱ्या सांगितल्यात. कमरेला व्यासांची बुद्धी तेची मेखळा मिरविती. जसं गणपती बाप्पाचं वर्णन केलं का नाही, तिथं जसं रूपक केलं का नाही, तसं विचारसागर या विचारसागरामध्ये पण काय एक रूपकच केलेलं आहे. कसं बरं विचारसागरामध्ये रूपक केलेलं आहे? असं जरा थोडी कल्पना करा की जसं आता आपण सागर पाहिला, समुद्र पाहिला, तर त्या समुद्रामध्ये पण जसं आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि अफाट असणारं, विशाल असणारं, अमर्यादित असणारं त्यामध्ये पाणी पाहायला मिळत असतं. त्यामध्ये छोट्या तरंग, मोठ्या तरंग, भोवऱ्या, लाटा, फेस, बुडबुडे हे सारे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. अजून काय पाहायला मिळतं? त्या समुद्राला पण तट असतात ना, आईल तट, पैल तट असं त्यामध्ये पाहायला मिळतं.
त्यामध्ये नौका पाहायला मिळतात, नावा पाहायला मिळतात, जहाजं पाहायला मिळतात, त्याला शिडं पाहायला मिळतात किंवा छोट्या नावा असेल तर त्या नावाला चालवणारा कोणीतरी नाविक असतो. त्याच्या हातामध्ये कधी कधी अशी लांब अशी काठी पण पाहायला मिळते. ती काठी पण का ठेवावी लागते? मग समुद्राचा तळ जो आहे का नाही, तो तळ आपल्याला लागला की नाही, त्याच्यासाठी लांब काठी त्या नौकेला आणि पुढं तारण्याकरता त्याला वल्हे वगैरे असतात. अजून काय असतं? अजून त्याच्यात वारा पण असतो. बऱ्याच अशा काही गोष्टी. खाली चिखल पण असतो. मग हे चिखल म्हणजे काय? हा वारा म्हणजे काय? ते वल्हे म्हणजे काय? ते नावाडी म्हणजे काय? ती नौका म्हणजे काय? त्याच्यात असणाऱ्या, आता समुद्र म्हणलं, समुद्रामध्ये मगरी पण असतील, मोठमोठे मासे पण त्याच्यामध्ये असतील. त्याच्यामध्ये जसं आपल्याला खनिजं सापडतं तसं समुद्रामध्ये पण मोती वगैरे, रत्न, पाचू वगैरे अशी पण त्या ठिकाणी हे उत्तम असणारे आणि अशा प्रकारचे सिद्धांतरूपी रत्न त्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळू शकतात. असं त्या समुद्राचं आपण भरपूर विस्ताराने विचार करू शकतो. सागराचा विचार करू शकतो. तर इथं सागर म्हणजे काय? तर अशा पद्धतीचा काय हा विचाररूपी, विचाराचा असणारा हा काय सागर आहे. यामध्ये नौका आहे. नौका म्हणजे कोणती? ज्ञानरूपी बुद्धीला कोणती बुद्धी म्हणायचं त्या ठिकाणी? बुद्धी जाणे आहे का नाही? बुद्धीचं तात्पर्य काय आहे? ज्ञानाशी येत असतं. म्हणून ज्ञानरूपी असणारी बुद्धी, अहम ब्रह्मास्मी महावाक्यापासून निर्माण झालेली, उत्पन्न झालेली अहम ब्रह्मास्मी इत्याकारक असणारी जी शुद्ध बुद्धी आहे, ज्ञानाने युक्त असणारी बुद्धी आहे, ही पण एक प्रकारची नौका आहे. त्या नौकेला कोण चालवतं बरं? ते श्रीगुरू असणारे नाविक अशा पद्धतीने ह्या नौकेला चालवतात आणि ह्या नौकेची तपासणी करतात आहे का नाही. ही नौका आता तरुण आली का नाही, मग असं लांब त्या नौकेवरती लांब असा काठी असते वेळूची वगैरे, ती खालून जमिनीला लावायची, पाण्याच्या खाली जमीन आहे त्याला लावायची, किती राहील अजून खोल, किती तिला पलीकडे जायचं आहे. म्हणून त्या पद्धतीनं त्या विवेकाची काठी. आणि सतत तसं तुकोबरांच्या ठिकाणी काठी का नाही, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी, ही खरी एक विचाराची काठीची. तिला तळ गाठते, तो खाली किती राहिले, त्या खाली चिखल वगैरे पाहायला मिळतो. संशयाचा चिखल हा नेहमीच आपल्या ठिकाणी असतो. म्हणून त्या संशयाच्या चिखलाला धुवायचं असेल तर काय, उत्तम प्रकारचे सिद्धांत, या उत्तम प्रकारच्या असणाऱ्या सिद्धांतांनी आणि त्या चिखलाला आणि धुण्याचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये भयंकर मोठमोठ्याला सुसरी साधकासाठी ह्या मगरी सुसरी म्हणजे काय, सिद्धांत न कळणं, सिद्धांतावरती न बांधलं जाणं, हेच काय मोठमोठे असणाऱ्या मगरी आहे. या मगरीला सुद्धा काय पार करून आपल्याला पलीकडच्या तीराला जायचे. म्हणजे ही सिद्धांताचं, कठीण असणाऱ्या सिद्धांताचं सुद्धा आपल्याला आकलन करायचंय, त्याचं ग्रहण करायचंय. आणि अशा पद्धतीनं काय आईल तीराकडून पैल तीराकडं आपल्याला जायचं आहे. श्रीगुरू ह्या बुद्धिरूपी नौकेमध्ये बसून, ज्ञानरूपी असणाऱ्या नौकेमध्ये बसून आणि वल्वित वल्वित आहे का नाही पलीकडे नेणार आहे. त्याच्यामध्ये समाधानाचे वारे पण येणार आहे. आपली जी नावे ना, ही नावे, ह्या नावेला आहे ना पलीकडे जाण्याकरता कधी कधी सिद्धांताचा विचार करता असताना कधी कधी समाधान पण होतं की नाही, आपल्याला होतं आहे. मग ह्या समाधानाचं वारं जर आलं कधी कधी, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपली नौका काय होती, पैलतीराच्या जवळजवळ जाण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. असा विचार सागराचा विचार करायला गेलं तर भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला अशी कल्पना करता येते, त्याचं रूपक तयार करता येतं. म्हणून वेदांत शास्त्राचे सोपपथिक सिद्धांतरूपी जलाचा साठा आणि असा ज्यामध्ये साठवलेला आहे असा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला नाव काय दिलं? विचारसागर असं ग्रंथाला नाव दिलं. म्हणून अशी कल्पना करून या ग्रंथास विचारसागर असे नाव दिले. काय कल्पना केली? वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट चांगले चांगले सिद्धांत, हे आणि बरं ते सिद्धांत कसे? सोपपथिक, सोप्या, सुटसुटीत, युक्तियुक्त, कठीण गहन भागाला दूर करून जे काय मोकळीत थोडक्यात समजून घेण्यासारखे जे सिद्धांतरूपी ज्यामध्ये साठलेले आहेत, अशा ग्रंथ साठले. त्या ग्रंथालाच नाव काय दिलं? विचारसागर असं नाव दिलेलं आहे. आता पुढं त्यांनी परत एक शंका केली होती. ते काय म्हटले? आता तुम्ही म्हणता की वेदांतरूपी सिद्धांत
आणि ते भरपूर प्रमाणामध्ये साठलेले आहे. तोच विचारसागर आहे आणि मुमुक्षुस हितावह आहे. पण म्हणले त्याची काय आवश्यकता आहे? कारण वेदांत शास्त्राचे मूळ सूत्र, वेदांत शास्त्राचे उपनिषदाचे मूळ सूत्र कोणी केलेत त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी भाष्यकार आपलं सूत्रकार भगवान व्यास आहे का नाही? त्या व्यासाने तर हे ब्रह्मसूत्र त्या ठिकाणी केलेलेच आहे. आणि तुकोबराने पण ब्रह्मसूत्रच केले आहे का नाही? कारण आपल्याला ती कळाली नाही ना ब्रह्मसूत्र, म्हणून तुकोबराची ब्रह्मसूत्र आपल्याला सोपी झाली. पण तुकोबरांची ब्रह्मसूत्र सोपी झाली, पण असं वाटतं काय त्या गाथ्यामध्ये आहे. अरे बाबा, ते व्यासाने केलेले ब्रह्मसूत्र आणि तुकोबराने केलेले ब्रह्मसूत्र ही काही वेगळी नाही. त्याला कोण व्हावं लागेल? आपल्याला सुद्धा रामेश्वर भट्टाच्या अधिकाराचं व्हावं लागेल. मग तुकोबरांचा गाथा आणि पंचम वेद आहे हे आपल्याला कळेल. आपल्याला असं नुसतं वरच्यावर कळणार नाही. एखादं पारायण केलं म्हणजे ते कळतं असं नाही. म्हणून अशा पद्धतीनं हे व्यासाने आणि वेदांत शास्त्राचं मूळ सूत्र आहे, उपनिषदातली असणारी मूळ सूत्र आहे, ती मूळ सूत्र केलेली आहे. त्याच्यावरती भाष्य कोणी केलेलं आहे? तर सुरेश्वराचार्य यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे का नाही? का पद्माचार्य मस्त मूळ सूत्रावरती शंकराचार्यांनी भाष्य केले. म्हणजे आपल्याला सावध आहे का नाही हे थोडं लक्षात आलं पाहिजे. पण मूळ सूत्रावरती कोणी भाष्य केलेलं आहे? तर भगवत पूज्य आद्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य यांनी काय केलेलं आहे? त्यावरती भाष्य केलेलं आहे. बरं, आता हे भाष्य झाल्याच्या नंतर पुढे काय केलं की त्याच्यावरती वार्तिकं पण झालेली आहे ना. त्याच्यावरती काय वार्तिकं झालेली आहे. मग हे वार्तिकं कोणी केलेलं आहे? तर पद्माचार्य यांनी वार्तिकं केलेली आहे, किंवा त्रोटकाचार्य यांनी वार्तिकं केलेली आहे. बरोबर आहे का माझं म्हणणं? बघा बरं कोण उत्तर देईल. ही वार्तिकं कोणी केलेली? त्रोटकाचार्याने वार्तिकं, सुरेश्वराचार्यांनी काय केलेली वार्तिकं त्याच्यामध्ये केलेली आहे. म्हणून माझं चुकलं तर मला असं व्यवस्थित सांगत चला, म्हणजे व्यवस्थित चालेल ना आपलं, बरोबर ना? अशी त्याच्यावरती काय केले, मूळ सूत्रावरती शंकराचार्य आपलं व्यासाने काय केलेली त्याच्यावरती मूळ सूत्र केलेली आहे, म्हणजे उपनिषदावरती मूळ सूत्र केलेली आहे. त्या मूळ सूत्रावरती शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे आणि सुरेश्वराचार्य यांनी काय केलेली आहे? वार्तिकं त्या ठिकाणी केलेली आहेत. बरं, मग आता हे ग्रंथ काय सामान्य आहेत का? फार मोठाले डोंगरासारखी मोठमोठाली विस्तृत आणि उत्तम असे त्यामध्ये काय हे ग्रंथ तयार झालेले आहेत. आणि मग मोक्ष एखाद्याला प्राप्त जर करून घ्यायचा असेल, हे ग्रंथ त्याला किती उपयुक्त आहे. म्हणजे ह्या ग्रंथाच्या माध्यमातून तो ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो, आहे का नाही? पण मग त्याला संस्कृत कळत नाही. मग आता काय करायचं? हे ग्रंथ स्वभाषेमध्ये आहेत का? आपल्या प्राकृत भाषेमध्ये आहेत का? हे ग्रंथ कोणत्या भाषेत केलेले? संस्कृत भाषेमध्ये हे ग्रंथ केलेले आहेत. मग हे संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ केलेत आणि आपल्याला मोक्ष तर प्राप्त करून घ्यायचं आहे. मग आता ज्ञानोबराय म्हणतात काय होई म्हटलं, आगा अन्न आणि भूक पासी आसी परी देख जेव नेनता बालक लंघन की. आता घरामध्ये ग्रंथ नाही का? आहेत ना, सारे ग्रंथ आहे आपल्याला, पण ते घरात एवढे कपाट बरं ग्रंथ, पण संस्कृतमध्ये मग जेवण जवळ आहे का नाही? पण जेवण येणं तर बालक ते संस्कृत आपल्याला कळतं का? मग जवळ ग्रंथ असून उपाशीचे ना आपण, बरोबर आहे. मग हे कोणाला वाटलं? पंडित निश्चलदास स्वामींना असं वाटलं की हे सगळं विस्तारित रूपाने चांगले ग्रंथ आहे आणि याला मुमुक्षुला अतिशय हितावह असणारे ग्रंथ आहेत. पण काय करावं, हे हितावह जरी असले पण हे मात्र संस्कृत भाषेमध्ये आहे आणि साधकाला मात्र संस्कृत भाषा येत नाही, मुमुक्षुला संस्कृत भाषा कळत नाही. मग त्याच्या उद्धाराकरता आता काय करावं? मग त्याच्या उद्धाराकरता त्याची कोणती भाषा आहे? त्याची असणारी सामान्य प्राकृत अशी असणारी जी भाषा आहे की नाही, त्या भाषेमध्ये ग्रंथ केले पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, हे सारे ग्रंथ आहे की नाही, या साऱ्या असणाऱ्या ग्रंथाचं सार मनामध्ये घेतलं आणि काय केलं, विचारसागर नावाचा ग्रंथ त्यामध्ये केला. आणि विचारसागरामध्ये काय आलेलं आहे? अख्खा डोंगरा एवढ्याले ग्रंथ आहे की नाही, त्या डोंगरा एवढ्याला ग्रंथाचं सार आणि एवढ्या एवढ्या विचारसागरामध्ये त्यांनी आणलेलं आहे. म्हणून कोणी जर म्हटलं की बाबा मग विचारसागराची काय आवश्यकता होती, एवढे ग्रंथ होतेच ना, ते संस्कृतमध्ये होते.
साधकाला, मुमुक्षूला, जिज्ञासूला न कळण्यासारखे होते. म्हणून पंडित निश्चलदास स्वामीनं आपल्या स्वभाषेमध्ये म्हणजे हिंदी भाषेमध्ये अशा पद्धतीनं ते काय केले, ग्रंथ केले, दोह्यामध्ये ग्रंथ केले. पण आता परत अशी शंका उत्पन्न झाली. ते म्हणले मग विचारसागराची तरी काय आवश्यकता होती? आता काय झालं? अहो म्हटले असे विचारसागरासारखे पुष्कळ ग्रंथ झाले. कोणकोणते पुष्कळ ग्रंथ झाले? म्हणे पंजाबमध्येच मनोहरदास असे होऊन गेले का नाही एक त्या ठिकाणी आचार्य, कुणी आचार्य शास्त्री झाले असतील. मग ते मनोहरदास असे होते की नाही निरंजन, त्या मनोहरदास निरंजनी यांनी किती ग्रंथ केलेत आणि विचारसागरासारखेच केले. तर यांनी त्या ठिकाणी 5 प्रकारचे ग्रंथ केलेले आहेत. काय काय त्याची नावं आहे? त्याची नावं आहे नावं पण अशी बरोबर क्रमवारीच त्याने दिलेली आहे. शतप्रश्नी, शतप्रश्नी ऐक नाही. शत म्हणजे 6 आणि शत म्हणजे 7 का 100? 100 ना? 100. काय केले? 6 प्रश्न केले, 7 प्रश्न केले, 100 प्रश्न केले. असेल त्या ग्रंथाचं काहीतरी स्वरूप. म्हणजे काय काय ग्रंथ केले? शतप्रश्नी, शतप्रश्नी, ज्ञानचूर्ण, ज्ञानमंजरी आणि वेदांत सार. हे 5 प्रकारचे ग्रंथ झाले. यालाच काय म्हणतात? पंचभाषा. पूर्वी आणि जर आपल्याला वेद अध्ययन जर करायचं असेल, कोणत्या जर एखाद्या संस्थेमध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल, तर म्हणे असा नियम असायचा की त्याला विचारलं जायचं काय की म्हणायचे तुझी पंचभाषा झाली का? ते म्हणले नाही झाली, मग तुला प्रवेश नाही. मग ज्याची पंचभाषा झालेली आहे त्याला अशा पद्धतीनं पुढच्या ग्रंथामध्ये प्रवेश व्हायचा. पंचभाषा झाल्याशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश मिळायचा नाही. अशी असणारी काय पंचभाषा. आणि ही विचारसागराच्या नंतरचे का विचारसागराच्या आधीच होती पंचभाषादी ग्रंथ? अगोदर. मग पंचभाषादी ग्रंथ अगोदर होते. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये प्रवेश करून देणारे होते. मग आता हे असे ग्रंथ 5 ग्रंथ होते. बरं 5 हेच होते का? अजून काय त्या पुढच्यांचं नाव माणिकदास आहे का नाही? माणिकदासाने 2 ग्रंथ केले, माणिकेबोध आणि आत्मबोध. हे 2 ग्रंथ केले ना. मग हे ग्रंथ काय कमी होते का? हे ग्रंथ सुद्धा फार विशाल होते. विचार भरपूर त्यामध्ये व्यापक स्वरूपाचा होता. मग हे 2 ग्रंथ, हे 5 ग्रंथ, असे 7 ग्रंथ केलं असे 7 आणि तुमच्या विचारसागराच्या आधीचे ग्रंथ होते. तुम्ही फार त्या ठिकाणी विचार केला, फार त्या ठिकाणी श्लोक कंठस्थ करून ठेवले, फार मोठा संग्रह करून ठेवला, एक विचारसागर काढला. काय करायची गरज होती? हे काही एक ग्रंथ होता का? हे त्या मनोहरदासांचे पंचभाषा 5 ग्रंथ आणि माणिकदासांचे 2 ग्रंथ, असे 7 ग्रंथ त्या ठिकाणी अगोदरच असताना तुमच्या विचारसागराची काय आवश्यकता आहे बरं? अशी त्या ठिकाणी शंका केली. तर त्याच्यामध्ये समाधान करताना त्याने सांगितलं, मनोहरदासांनी 5 ग्रंथ केले, माणिकेबोध, आत्मबोध आणि काय आत्मबोध आणि काय माणिकेबोध आहे का नाही, असे 2 ग्रंथ त्यांनी माणिकदासांनी त्या ठिकाणी केले. करू म्हणे, पण म्हणले हे ग्रंथ मुमुक्षुस हितावह नाही, कल्याणकारक नाही. का बरं कल्याणकारक नाही? आता मनोहरदासाने त्या ठिकाणी ग्रंथाचं चिंतन केलं, पण श्रवण करून कसं केलं? आता जेवढ्या अंशामध्ये त्यांना बोध झाला, वेदांताचं श्रवण करत असताना, त्या वेदांताचं श्रवण करत असताना जेवढ्या अंशामध्ये बोध झाला तेवढ्या अंशामध्ये त्या असणाऱ्या ग्रंथातल्या प्रक्रिया ह्या कशा शास्त्रानुसार लिहिल्या गेल्या. जेवढ्या शास्त्रानुसार लिहिल्या गेल्यात तेवढ्या त्या मुमुक्षूला हितावह झाल्या. जेवढ्या अंशामध्ये त्यांनाच बोध झाला नाही, मग तेवढ्या अंशामध्ये त्या प्रक्रिया कशा झाल्या? शास्त्राच्या विरुद्ध झाल्या. मग आता सांगा, त्या शास्त्राच्या जर विरुद्ध प्रक्रिया जर झाल्या तर काय होईल? मुमुक्षूला काय होईल? बोध होईल का त्याच्यातून? बोध होणार नाही. काही ठिकाणी सांगितलं जीव ब्रह्माचं ऐक्यच आहे, ऐक नाही. आणि काही ठिकाणी सांगितलं जीव ब्रह्माचं ऐक्य होणं शक्य नाही. असं मग आता समजा इथं आता असं ऐकलं होतं की काही लोक आहे ना विचारसागर शिकले आणि कीर्तन करायला लागले. आणि त्यांनी कीर्तन करताना काय केलं माहिती आहे का? ते म्हटले कर्मानेच मोक्ष आहे, कर्मानेच मोक्ष आहे. कर्माने कसं काय मोक्ष होईल बरं? पण मग आता तेवढ्या अंशामध्ये त्यांना बोध झालाच नाही.
त्यांना असं वाटलं नाही नाही इथं सांगितलंय, विचारसागरात सांगितलंय. अरे बाबा, पण कोणी सांगितलंय? तो पूर्व पक्ष म्हणतो का उत्तर पक्ष म्हणतो? शिष्याने शंका केलेली कर्मानेच मोक्ष आहे, पण श्रीगुरूने अजून समाधान केलं आहे का नाही, ते तू वाचलं का? त्याचा तुला बोध झाला का? कदाचित तू त्या पाठाला हजर होता का नाही याची पण गॅरंटी नाही. आपण सगळ्या पाठाला हजर राहिलो तर आपल्याला हे कळू शकतं, ऐक नाही. आता 2 दिवस झाले हे सारखं सारखं चाललंय ना, आता ते चांगलं बिंबलं डोक्यावरती, आणि पाठाला तुम्ही गैरहजर राहा बरं, मग ते बिंबलं जाईल का? कदाचित असं आपल्यावरून जग ओळखावं सगळ्यात सोपं. मग कदाचित आपण जर पाठाला हजर राहिलो नाही, ग्रंथ जर उचकून पाहिला नाही, आपल्याला अशा पद्धतीने काय वेदविरुद्ध चिंतन होऊ शकतं ना, भ्रम होऊ शकतो. कदाचित त्यांच्या ठिकाणी असं झालं असेल. म्हणून काय लक्षात येतं की जेवढ्या अंशामध्ये आणि त्यांनी ते श्रवण करत असताना त्यांना बोध झाला, तेवढ्या अंशाने त्यांनी ग्रंथ आणि तो करत असताना त्या ठिकाणी त्यांना त्या प्रक्रिया शास्त्रविरुद्ध त्यांच्याकडून लिहिल्या गेल्या, आणि जेवढ्या अंशामध्ये बोध झाला नाही तेवढ्या अंशामध्ये त्या शास्त्राविरुद्ध प्रक्रिया लिहिल्या गेल्या. शास्त्रानुसार आणि शास्त्राविरुद्ध अशा प्रक्रिया त्यांच्याकडून लिहिल्या गेल्यात. बरं, माणिके दासांचे पण 2 ग्रंथ झाले का नाही? झालेत. चला, त्यांच्यावर प्रक्रिया भरपूर असतील, सरळ असतील, पण त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया आल्यात का? जेवढ्या मुमुक्षूला हितव आहे. आता समजा तुम्हाला 3 प्रकारचे भेद सांगितले आणि बाकीचे 11 प्रकारचे भेद कोणी सांगायचे? सांगताना पूर्ण सांगितले पाहिजे ना, सगळे भेद सांगितले पाहिजे, आहे का नाही? म्हणून हे सांगत असताना त्या ठिकाणी अपूर्ण जर कधी ठेवलं तर त्याचं ज्ञान कसं होईल? अपूर्ण होईल. तो कसा होईल? अभिमन्यूसारखी गंमत होईल. अभिमन्यू कसा गेला होता? युद्धामध्ये प्रवेश केला का नाही? ते चक्रव्यूह फोडलं का नाही? अख्खं सगळं फोडलं, पण बाहेर यायचं कसं माहिती कुठं होतं का? अर्ध्या प्रक्रिया जाणल्या आणि अर्ध्या प्रक्रिया तशाच ठेवल्या. मग आता कसं होईल? तो तिथंच गुंतून पडेल. आता हा भवसागर, हा सागर आहे, समुद्र आहे, याला जर तरून जायचं असेल, मला सांगा, निम्म्यापर्यंत तुम्हाला तरून जायचं माहिती आहे, आणि पुढचं जर माहीत नसेल तर काय करावं लागेल? तिथंच गटांगळ्या खाऊन मारावं लागेल ना आपल्याला. म्हणून प्रक्रिया कशा असल्या पाहिजे? संपूर्ण त्यामध्ये प्रक्रिया असल्या पाहिजे. तसं मग आता या माणिकदासांच्या ग्रंथामध्ये संपूर्ण प्रक्रिया नाही, आणि मनोहरदासांच्या ग्रंथामध्ये काही शास्त्रानुसार प्रक्रिया, काही शास्त्रविरुद्ध लिहिलेल्या आहेत. म्हणून असे सगळे ते 5 आणि हे 2 असे 7ही ग्रंथ जरी असल्या तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये यथार्थ बोध होणार नाही. आणि विचारसागरामध्ये बोध का बरं होईल? विचारसागर म्हणजे काय? घागरमे सागर. तुम्हाला दिसतो छोटा ग्रंथ, पण कसा आहे? घागरमे सागर अशा प्रकारचा असणारा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये सगळ्याच आणि प्रक्रियांचा, सिद्धांतांचा अशा पद्धतीनं काय बारकाईनं विचार केलेला आहे. म्हणून बाकीच्या ग्रंथापेक्षा हा ग्रंथ कसा आहे? मुमुक्षुस साधकास हितावह असणारा ग्रंथ आहे. चला, बरोबर आहे ना महाराज? त्यामुळे या ग्रंथाच्या अध्ययनामुळे मुमुक्षुस निस्संदेह बोध होत नाही, आणि आमच्या विचारसागरामध्ये वेदांताच्या संपूर्ण प्रक्रिया शास्त्रानुसार असून कोणत्याही स्थानी विरुद्ध नाही. म्हणजे त्या कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही सिद्धांतात अशा पद्धतीनं वेद विरुद्ध मात्र सांगितलेले नाही. आत्मज्ञान उपयोगी पदार्थाची विस्ताराने निरूपण केलेले आहे. आत्मज्ञान उपयोगी पदार्थ कोणते पदार्थ? आत्मज्ञान उपयोगी पदार्थ आहे का नाही? जिलेबी, बुंदी असे काही पदार्थ असतात ना. काय याचा अर्थ काय घ्यायचा? पदार्थ. पद म्हणजे वाक्य, पद म्हणजे शब्द, आणि त्या शब्दाचा अर्थ. मग पदार्थाचा अर्थ काय घ्यायचा? शब्दार्थ, आहे का नाही? पदार्थाचा अर्थ काय घ्यायचा? पद म्हणजे वाक्य, शब्द, आणि त्याचा अर्थ, आहे का नाही? म्हणून त्या शब्दार्थाचा पदार्थ नाही कळला तर त्याला शब्दार्थ घ्या. शब्दार्थाचा काय केलंय? विस्ताराने निरूपण केलेलं आहे. म्हणून प्रत्येक पद, त्या पदाची असणारी शक्ती, पुढं वाटतं काय 4थ्या अध्यायामध्ये याचा विचार येणारे वाटतं आपल्याला, है ना? विस्ताराने निरूपण केले आहे. म्हणून सर्व भाषा हिंदी कृत ग्रंथापेक्षा विचारसागर हा ग्रंथ उत्तम आहे. म्हणून हा ग्रंथ काय सफल आहे, ऐक नाही? सफल आहे, सुफल आहे, म्हणजे याला त्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारचं फल आहे.
कोणत्या ग्रंथाला फल आहे तर विचारसागर नावाच्या ग्रंथाला फल आहे, बाकीच्या ग्रंथाला मात्र फल असणं संभवत नाही. ठीक आहे, हा मुद्दा तुमच्या लक्षात पूर्णपणे आला असेल. आता आपण आज अनुबंधाला सुरुवात करणार आहोत. आता अनुबंधाला सुरुवात का करणार? अनुबंध म्हणजे काय बरं? अनुबंध काय असं असतं की आता हा विचारसागर नावाचा जो ग्रंथ आहे का नाही, हा विचारसागर नावाचा ग्रंथ एक मिनिट विचारसागर नावाचा ग्रंथ, याच्यामध्ये काय आहे, शास्त्राच्या असणाऱ्या प्रक्रिया, सिद्धांत हे सगळे आलेले. बरं, आता याच्यावरती आपल्याला बांधलं गेलं पाहिजे ना. आता एखाद्याला म्हटलं चला विचारसागर नावाचा ग्रंथ सुरू होत आहे, आपण सर्वांनी त्या ग्रंथामध्ये अशा पद्धतीनं पाठाला राहून प्रवेश करा. त्याला होता येईल का? त्याचा एकाएकी प्रवेश होईल का? त्याचा एकाएकी प्रवेश होणार नाही. मग त्याला काय करावं लागेल? त्या ग्रंथाच्या ठिकाणी त्याला बांधण्याकरता त्याला काय करावं लागेल? त्याला सगळ्यात आधी अनुबंध म्हणजे काय याचा विचार सांगावा लागेल. जोपर्यंत आणि आपल्याला अनुबंध कळत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रंथामध्ये मात्र प्रवेश होत नाही. म्हणून हे सांगत असताना अनुबंध करणं, प्रेरित करणं, त्याला प्रेरणा देणं, म्हणजे जसं तुकोबरा म्हणतात की नाही, शिंदाळीच्या मागे विचिता पावले होईल आपले तिच्या ऐसे. एक स्त्री होती आणि त्या शिंदाळकीला, व्याभिचारी असणाऱ्या स्त्रीला आणि आपलं शास्त्र, तत्वज्ञान, विचार याचा विचार सांगण्याकरता गेली. बरं, काय विचार सांगितला की म्हणजे हे करणं वाईट आहे, चांगलं नाही, शास्त्रविरुद्ध आहे. पण तिच्यापेक्षा तिच्या शास्त्रामध्ये अभ्यास जास्त होता, तिच्या विचारात तिचा विचार जास्त होता, म्हणून हिचा विचार कमी पडला. आणि काय झालं, ही तिला सांगायला गेली पण तिनं काय केलं, हिलाच तिच्यासारखं करून घेतलं. का बरं सारखं करून घेतलं? कारण हिनं तिला अनुबंध करायला घेतली, पण तिचाच अनुबंध हिच्यापेक्षा काय होता, चांगला होता. म्हणून हिचा अनुबंध कमी पडला आणि तिचा अनुबंध जास्त होता, म्हणून तिचा अनुबंध हिच्यावरती परिणाम करून गेला. आणि अशा पद्धतीनं ही चांगली स्त्री होती, ही चांगली स्त्री सुद्धा काय वाईट झाली. तुकोबरा म्हणतात की एक ओढाळ गाय होती आणि दुसरी गाय तिला सांगायला गेली. काय सांगायला गेली? कशी दुसऱ्याच्या शेतातलं खाऊ नको, आहे का नाही? दुसऱ्यातलं शेताचं खाणं चांगलं नसतं, आपल्या मालकाने जे दिले तेच खावं आपण, असं ती गाय त्या गायला सांगायला गेली. ते म्हणले तुला चांगलं चांगलं कधी खायचं माहिती आहे का? म्हणले नाही माहिती, चल बरं माझ्याबरोबर. तिनं तिच्याबरोबर नेलं आणि काय केलं बघ, आता कसा हिरवा हिरवा शालका माल कोणी आहे का बघायला, बिंदास खाऊन टाका, आहे का नाही? तिनं खाल्लं आणि ती काय आली आणि ती चांगली होती, खुंट्याला राहणारी होती, पण ती सुद्धा काय त्या गायच्या नादी लागून ओढाळ गाय झाली. म्हणजे काय झाला, तिनं हिला अनुबंधित केलं, तिनं हिला प्रेरणा दिली. ही तिला प्रेरणा द्यायला गेली होती, पण तिनं हिलाच अशा पद्धतीनं काय प्रेरणा दिली आणि तिला आपल्यासारखं करून घेतलं. म्हणजेच काय इथं असा मुद्दा लक्षात घ्यायचा की आपल्याला ह्या ग्रंथात प्रवेश करायचा आहे की नाही. विचारसागर वेदांताचा असणारा ग्रंथ आहे, प्राकृतमध्ये असणारा ग्रंथ आहे. याच्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर याच्यामध्ये काय अशाच पद्धतीनं काय केलं पाहिजे, आपण प्रेरित केलं पाहिजे, अनुबंधित केलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर अनुबंधित केलं तर त्याचा त्या ग्रंथामध्ये प्रवेश होतो, आणि जर त्याला अनुबंधित केलं नाही तर त्या ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही. म्हणून अनुबंधित करणं म्हणजे काय करायचं, त्या असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीच्या साधकाला या ग्रंथामध्ये प्रेरित करणं, अनुबंधित करणं असा त्याचा अर्थ होतो. किंवा ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हटलं जातं. ही सरळ व्याख्या जर नाही काय कळाली तर इथं असा आता प्रश्न करायचा, अनुबंध म्हणजे काय? तर सरळ ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो, ज्याच्या ज्ञानाने प्रेरित करणारं ज्ञान, त्याला प्रेरित करणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये तो प्रवेश करून जातो, किंवा तो मुख्य ग्रंथ काय त्याच्या ठिकाणी बांधला जातो. म्हणून याला अनुबंध असं म्हणायचं. हा अनुबंध जोर कळत नाही तोपर्यंत त्या ग्रंथामध्ये प्रवेश होतच नाही आणि कोणाचंच होणं शक्य नाहीये. बरं, आता चला
कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याचे पूर्वी अनुबंध चतुष्टये कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही, म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. आता वेदांत शास्त्राचा आणि कोणताही ग्रंथ असू द्या, वेदांताचाच असू द्या, असं काही नाही. साधं एखादं मासिक, साधं एखादं कोणतंही पुस्तक वाचायला घ्या, द्या विषय सोडून ग्रंथाचा, त्यामध्ये प्रवेश जर करायचा असेल तर त्याला अनुबंध जोर कळत नाही तोपर्यंत त्याच्यात प्रवेश होईल का? लहान मुलाला म्हणा बरं शाळेत जा, ते जाईल का शाळेत? जाणार नाही. मग त्याला काय करावं लागतं? त्याला प्रेरित करावं लागतं. त्याला अनुवय व्यतिरिकानेच विचार मांडावे लागतात. काय अनुवय व्यतिरिक असतो बरं? पहिल्यांदा अनुवय करून सांगायचा, बाळा शाळेत जा, शाळेत गेल्याच्या नंतर चांगलं होईल, हित होईल, कल्याण होईल, असं त्याला सांगावं लागतं. तर म्हणतो शाळेत जाऊन कोणाचं कल्याण झालं? सवयची नाही आपल्याला पूर्वीपासून म्हणायची, कोणाचं कल्याण झालं असं म्हणतोच असतो, आहे का नाही? मग त्याला व्यतिरिकाने सांगायचं, बाळा असं आहे, शाळेत नाही गेला तर काय होईल बरं? म्हणजे नोकरी लागणार नाही, शिक्षण नाही होणार, नोकरी नाही लागणार, पैसे नाही मिळणार, लग्न नाही होणार, मुलं नाही होणार, संसार नाही होणार, आहे का नाही? एवढ्या सगळ्या आपत्ती संकट येतील, एवढ्याला सगळ्याला तोंड द्यावं लागेल, म्हणून शाळेत जा, आहे का नाही? त्याला असं व्यतिरेकाने सांगायचं. का बरं? अन्वय पटत नाही. तसं या अनुबंध सांगत असताना अन्वय व्यतिरेक करून अशा पद्धतीनं त्याला हा अनुबंध आपल्याला किंवा ही अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला त्याला करता येते. काय करता येतं बरं? नाहीतर हे शरीर आहे आपलं आज ना उद्या पडणारच आहे. का हे हे चिरंजीवी आहे काय आपल्या हनुमंतरायासारखं का इतक्या काळापर्यंत तरी राहील असं आहे का? कोणी चिरंजीवी त्याच्यापैकी आपण आहोत का? चला मग कधीतरी करून या ना, आपल्याला आता नाही करता आलं तर. आपलं तसं मात्र नाही. येथे ओरो आले नाही अवतार, येर ते पामर जीव किती. आपलं काय घेता पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे, माशी पाखू पाकडे तवये सरे. माशीनं नुसतं पंख आणि का फडफड करण्याला वेळ कमी पडतो, इतक्या वेळामध्ये हे शरीर जायला झालेलं, देह जायला याची काळबा खायलं. नाहीतर तुमचं शरीर पडलंच आहे. बरं हे शरीर पडल्याच्या नंतर मग तुम्ही काय म्हणाल? आम्हाला मोक्ष होईल. मोक्ष असा काय मेल्यावर येतो असतो का? मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी येईल. आईशी ते म्हणते अतिमूर्ख. मूर्ख नाही, अतिमूर्ख म्हटले त्याने. मेल्यावर कुठं मोक्ष असतो का? याची देही याची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. आनंद जर आपल्याला या ठिकाणी सुख जर बघायचं असेल तर कुठं बघायचं? या शरीरामध्ये आणि या डोळ्याने हे सगळं सुख पाहायचं आपल्याला, आहे का नाही? त्याने आनंदाची सर्व काहीतरी मला आता अभंग आठवत नाही का, अशा प्रकारची ही सृष्टी आणि आपल्याला सगळी पाहायला मिळत असते. म्हणून हे कधी या देहामध्ये पाहावं लागतं. आणि म्हणून तू जर आता सावध नाही राहिला आणि जर देह पडला तर काय होईल? मग तुला अशा पद्धतीनं काय त्याचमध्ये गटांगळ्या खावा लागेल. म्हणजे 84 लक्ष येऊन फिरावं लागेल कुठपर्यंत? चक्की पिसिंग अँड पिसिंग चालूच राहतं कोर आहे पण, आहे का नाही? म्हणजे अशा पद्धतीनं काय होईल? आता तरी हाचे उपदेश किंवा आता तरी होय जागा, तू आता तरी जागा होय, आता उघडी डोळे, जरी अध्यापन कळे तरी मातीच्या खोळी दगड आला पोटाशी. मातीच्या पोटाला कोण आला? हा दगड आला. का बरं दगड आला बरं? हजार डोळे उघडतच नाही. डोळे कोण उघडतं बरं? ज्याला आपलं हित व्हावं तोच त्या ठिकाणी काय डोळे उघडतो. आणि तुका म्हणे हित देखण्याशी कळे, आंधळे पडती कुपा माझे. आंधळे म्हणजे काय? जे अज्ञानी ते कुठं पडतात? कुपा माझे म्हणजे कुठं? कुंभपाकी नरकामध्ये पडतात. अशा पद्धतीने सांगितलं तर अशा पद्धतीने एखादा प्रेरित होऊ शकतो की चला बाबा आतापर्यंत आपलं आयुष्य वायाला गेलं, पण इथून पुढचं आयुष्य मात्र वाया जाता कामा नाही. असा जर विचार करून आता आपल्याला आयुष्य वाया घालायचं नाही. नाही विचार सागर कळला, पण हळूहळू का कळलं का नाही? बरं आपल्याला नाही कळलं तर ईश्वर कृपा करणार आहे का नाही? आणि ईश्वराने कृपा केली आणि अंतःकरणाची थोडी कृपा करून जर आपण विचारसागरामध्ये प्रवृत्त झालो तर हा विचारसागर आपल्याला काही कठीण नाही, हा होऊ शकतो. कसं काय होऊ शकतो? कोणाला झाला का? अहो झाला म्हणून तर सांगितला ना, झाला म्हणूनच सांगायचं काम चालू आहे, बरोबर की नाही? म्हणजे होत नाही असं नाही, प्रत्येकाला हा होऊ शकतो. एवढ्याने सुद्धा त्याचं समाधान होऊ शकतं, एवढ्याने त्याला धैर्य मिळू शकतो आणि अशा पद्धतीनं तो ग्रंथामध्ये प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून काय सांगितलं की बाबा कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याच्या पूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय त्या असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीच्या साधकाची त्या ग्रंथामध्ये कधीच प्रवृत्ती होत नाही, प्रवेश होत नाही. म्हणून सगळ्यात आधी काय सांगायचा? अनुबंध त्या ठिकाणी सांगायचा. ओंकार महाराजाचा प्रश्न तुम्ही
तयार करा आणि पाठ झाल्यावर लगेच पाठवून द्या, म्हणजे साधक ज्याला ज्याला वेळ आहे ते लिहून काढतात. बर चला. आता खाली परिच्छेद क्रमांक 5 अनुबंध चतुष्टय बघा, खाली ग्रंथाकडे पहा आणि सगळ्यांनी लक्ष द्या. अनुबंध चतुष्टय, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. आता ह्या ठिकाणी फक्त अधिकारी जर म्हटला असता ना तर त्याला अनुबंध हा एवढा शब्द वापरण्यात आला असता. काय म्हटलं असतं त्याला? त्याला फक्त अनुबंध असं म्हटलं असतं. पण ज्या अर्थी चतुष्टय शब्द आला त्या अर्थी किती लोक असले पाहिजे, आपलं किती घटक आले आले पाहिजे त्याच्यामध्ये? ते 4 घटकांचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. पहिल्यांदा कोण सांगितला? अधिकारी. बरं, अधिकाऱ्याचा विषय काय? अधिकारी सांगणार, अधिकाऱ्याला विषय काय? जीव ब्रह्माचा आहे का, एवढाच त्याचा विषय. विषय येतो त्यांचा झाला नारायण, म्हणजे अधिकारी आला. अधिकाऱ्याला काहीतरी विषय असला पाहिजे ना, अधिकाऱ्याला काहीतरी विषय असला पाहिजे. बरं, त्या विषयाच्या मागे काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे ना. नुसतंच त्या ठिकाणी जीव ब्रह्माचं ऐक्य फळ काय त्याला? जीव हा ब्रह्मरूप आहे. जीवाचं परमात्मा स्वरूपामध्ये काय होणार? अंतर्भाव होणार, पर्यवसन होणार, म्हणजे तो जीव काय होणार? ब्रह्मस्वरूपाचं सुख भोगणार. हेच त्याचं काय आहे? प्रयोजन त्या ठिकाणी आहे. काय प्रयोजन आहे? मोक्ष. मोक्ष त्याचं त्या ठिकाणी काय आहे? प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे काय? प्रयोजन म्हणजे फल, असं त्याचा अर्थ होतो. मग अधिकाऱ्याचा काय आहे? विषय आहे. विषयाला काहीतरी फल पाहिजे. बरं, अधिकारी, प्रयोजन आणि फल याच्यामध्ये काय संबंध असला पाहिजे ना. संबंध वाचून हे घडेल का? जर संबंधच नसेल तर ह्या तिन्हीला काही महत्व आहे का? बरं, हे एका वेळेनं कामा नाही. याच्यामध्ये एक जर कमी करून बघा बरं, अधिकारी आहे का नाही. याच्यातला अधिकारी, त्याच्यातला विषय बाजूला काढा आणि प्रयोजन आणि संबंध सांगितला तर बरोबर काय होईल त्या ठिकाणी? संगत लागणार नाही. मग संगत लागायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला? या तिन्हीला सुद्धा काय करावं लागेल? आपल्या चारीला काय एकत्रच विचारात घ्यावा लागेल. हे जर वेगवेगळे जर ठेवले तर याच्यामध्ये काय आहे? चतुष्टय म्हणजे अनुबंध मात्र होऊ शकत नाही, तो प्रेरित मात्र होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. सगळे लोक सावध आहेत का? मी विचारू का काय थोडंफार? हा, मग हो. अहो परत सांगा ना, मी ना 1 मिनिट बाहेर गेले होते. इकडे दिंडीत आल्यामुळं बाया होत्या बाहेर गेले. परत सांगा एकदा. नाही, जाऊ दे, असू दे. दिंडी आली म्हणलो आता तो विषय वेगळा आहे. नाही, काय नाही, आता तुम्ही फक्त ऐका वाटलं तर. आता अनुबंध चतुष्टय म्हणजे काय बरं? मी नाव घेऊ का कोणाचं? असं अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? घे ना नाव. नाव घेऊन सांगू ना? बर 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 बर, हा सांगा. दिनकर महाराज. दिनकर महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वेळ लावू नका. वेळ का सखिया लावी याला? एवढा वेळ का लावी याला? तुम्ही सावध आहेत ना सगळे? सांगा, दशरथ महाराज सांगा. चला. ज्या गोष्टीमध्ये 4 विषयाचा म्हणजे 4 गोष्टी असतात, अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध, त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. हा, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात, है की नाही? असं प्रत्येकाने सांगत राहा, है ना. चला पुढं. मी आता कोणचं पण नाव घेऊन विचारतो, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. एकाला म्हटलं ना, एकाला नाही घाटावे लागत, एकच शिते कळे भात चिवडावं लागतो का एका शेतावरून कळतो? बस, मग एकाला सांगितलं का बाकीचे सगळे सावध होतील, आहे ना. असू द्या. आता आपल्याला ना अधिकारी खाली पाहायचं आहे आणि फार महत्त्वाचा विषय आलेला आहे. आता अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकाऱ्याचं वर्णन सुरू झालेलं आहे. आता काय करायचं? जसं वहीवरती आपण अनुबंध चतुष्टय असा परिच्छेद सुरू केला का नाही, त्याच्यामध्ये काय करायचं? पहिला अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आता अधिकाऱ्याचं वर्णन हे इथून आता त्या ठिकाणी सुरू होत आहे. अधिकारी झाल्याशिवाय ग्रंथामध्ये मात्र तो प्रवेश होऊ शकत नाही. आता आपण आपल्या छातीला हात लावायचा आणि मग बघायचं आपलं कुठं कमी पडतं. जिथं कमी पडतं असेल तिथं आपण काय करायचं? सारखं करून घ्यायचा
प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला काय होईल, या ग्रंथामध्ये प्रवेश होईल. तुम्ही म्हणाले एकदम चौथा तरंग सांगा, चौथा तरंग नाही सांगणार. आधी तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, हे खालचा काय पाया आहे का नाही, हा पाया झाल्याशिवाय पायाविन भिंत तातडीचे. कारण शास्त्र आरंभ कुठून सुरुवात होतो ओंकार महाराज? शास्त्राला आरंभ लय सावध. हा बोला, इतका वेळ नका लावू. काय म्हणले? शास्त्राला आरंभ कुठून होतो? अधिकारीपासूनच. का चौथ्या तरंगापासून? नाही, अधिकारीपासूनच होतं ना. शास्त्र आरंभ कुठून होतं विचारसागरामध्ये? शास्त्राचा आरंभ दुसऱ्या, तिसऱ्या, पहिल्या, चौथ्या तरंगापासून होत आहे. मग 3 तरंग काय आहेत? पहिले 3 तरंग समजून घ्यायचे, तर त्याचा चौथ्या तरंगाचा अगोदरचा पाया येतो सगळा. हा, मग मी तेच सांगतो, म्हणजे चौथा तरंग काय भिंत आहे आणि 3 तरंग काय खालचे पाय आहेत. मग पाया जर व्यवस्थित नसेल तर शास्त्र आरंभाची भिंत सुरू होईल का? आपल्याला इमारत बांधायची ना, इमारत सुरू करायची, म्हणजे याचा पाया काय आहे? पहिला तरंग, दुसरा तरंग आणि तिसरा तरंग. भले ह्या तरंगाला समजून घेताना वेळ गेला तरी चालेल, कारण खाली पाया जर मजबूत असेल तर वरती भिंत उभी राहते. तुम्ही एवढ्या दिवस 8 तास करता, सकाळचं उठता, चांगली गोड झोपे, साखर झोप असते, ते मोडता तुम्ही आणि एवढा 8 तास करता. आणि जर तुमचा एवढा 8 तास करून भिंत बांधायला सुरुवात केली आणि जर ती कोसळली तर कशी काय कोसळली? स्वाभाविकपणे, म्हणजे पायाच भक्कम नव्हता, म्हणून पायाविनं भिंत तातडीची. म्हणून एवढी तातडी करून चालणार नाही. म्हणून 3 तरंग सावकाश झाले तरी काही हरकत नाही. म्हणून समजून घ्या आता एक एक मुद्दा, आणि शंका आली तर लगेच विचारा. याचा मात्र आवेर कोणी करू नका. ठीक आहे, चला आता खाली आपल्याला अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी सांगितला, त्या अधिकाराचा विचार इथं पाहायचा आहे. अधिकारी वर्णन. मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. सगळ्यांनी खाली थोडं ग्रंथात पहा, नंतर वर पहा, वाचून घेऊ. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मल, विक्षेप व आवरण असे 3 दोष असतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजेच पापाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मल, विक्षेप व आवरण याची निवृत्ती होते. ठीक आहे, इथपर्यंत विचार करू आणि नंतर मग पुढचं वाचू आपण. मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये किती दोष असतात? 3 प्रकारचे दोष असतात. आता हे बारकाईने ऐकायचं प्रत्येकाने. 3 प्रकारचे दोष असतात. हे प्रश्न करा ओंकार महाराज याच्यात लगेच, आहे का नाही? मग हे मनुष्य मात्राच्याच अंतःकरणामध्ये काय असतात? मनुष्य मात्र म्हणजे सर्व मनुष्य, आहे का नाही? सर्व मनुष्य म्हणजे काय? जे मनूपासून झालेले आहेत, आहे का नाही? आता काही काही लोक म्हणतात नाही आपण माकडापासून झाले, ते माकडापासून झाले असेल तर ते माकडाचे आहेत, आहे का नाही? मनुष्य म्हणजे कोणते? जे मनूपासून झालेले आहेत ते मनुष्यांचं मी आता इथं वर्णन करून सांगतो, आहे का नाही? म्हणजे कुणी माकडाच्या प्रवृत्तीचे असेल तर त्यांचा, कारण माकडाला जर एवढं जर माकडाचा मनुष्य जर होऊ शकतो, मग माकडाने काय थोडीफार प्रगती केली नाही बरं? त्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण असे दोष असायला पाहिजे ना. हाय का त्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण? त्याला हे कळतात का तरी? त्याला मल काय म्हणतात, आवरण कशाला म्हणतात आणि विक्षेप कशाला म्हणतात हे त्याला कळत नाही. हे कोणाला कळतं? जे मनुष्याच्या रूपाने आहेत त्यांना कळतं. आणि मनुष्याच्या रूपाने अजून कोणी माकड असेल त्याला मात्र हे कळेल का? हाय मनुष्याच्याच रूपाने, पण तो जर माकड वृत्तीचा असेल त्याला हे कळेल का? त्याला मात्र हे कळणार नाही. म्हणून इथं मनुष्य, ऐक नाही, मात्राच्या म्हणजे सर्व मनुष्य मात्र, तिथं प्राणी मात्र घ्यायचे नाही, आहे का नाही? ज्याला त्या ठिकाणी बुद्धी आहे का नाही, त्यालाच मनुष्य मात्र असं त्या ठिकाणी म्हणायचं. अशा मनुष्य मात्राच्या अंतःकरणात. आता अंतःकरण म्हणजे काय बरं? तुम्हाला अंतःकरण शब्दाची व्याख्या सांगितली का नाही? अंत म्हणजे शरीराच्या आत, आहे का नाही? शरीराला व्यापलेलं, आहे का नाही? आणि करण म्हणजे काय सांगा? करण शब्दाचा अर्थ काय सांगितला होता? वारंवार रोज विचारतो होते, सांगा बरं, करण म्हणजे काय? करण म्हणजे आता विसरले तुम्ही सर्व. करण शब्दाचा अर्थ काय होतो? करण म्हणजे साधन.
करण म्हणजे काय? साधन. कुठलं जाणण्याचं साधन आहे? आत. कुठं? शरीराच्या आत. जाणण्याचं काय आहे? ज्ञान करून घेण्याचं काय आहे? साधन आहे. बरं, हे ज्ञान करून घेण्याचं साधन आहे आणि ज्ञानाला संग्रहित ठेवण्याचं साधन नाही का? हे ज्ञानाला साठवून ठेवत नाही का? तुम्हाला झालेलं ज्ञान आहे हे काय होतं? गळून जातं का? तर राहतं काहीतरी अंतःकरणामध्ये राहतं ना. अंतःकरणामध्ये अशा प्रकारचं काय आहे? हे ज्ञानच राहत असतं. मग अंतःकरण केवढं मानायचं बरं? हे पण सांगितलं ना. केवढं अंतःकरण मानायचं? मध्यम परिमाण स्वरूपाचं अंतःकरण मानायचं, आहे का नाही? तुम्ही जर म्हणाल हत्तीचे शरीर एवढं चालेल का? मुंगीचे शरीर एवढं चालेल का? नाही, ज्याचं जेवढं शरीर तेवढं अंतःकरण मानायचं. हे कोणतं परिमाण? हे मध्यम परिमाण. ज्याचं जसं शरीर तशामधील परिमाण म्हणजे त्याचं मोजमाप. अशा पद्धतीनं हे काय आहे? अंतःकरण आहे. मग आपल्या अंतःकरणामध्ये काय काय आहेत? आपल्या अंतःकरणामध्ये सगळं बाकीचा विषय अंतःकरणात आहे का? सगळा विषय अंतःकरणात आहे का? बाकीच्या विषयाचं ज्ञान अंतःकरणात आहे? आपण कशाचा भोग घेतो असतो? विषयाचा फक्त भोग ज्ञान घेतो. आ ज्ञान राहतं, फक्त सगळे विषय कसे राहतील? हा, मग विषय राहत नाही. आपला पैसा कुठे आहे? बँकेत, आहे का नाही? आणि त्याचं ज्ञान आपल्याला, त्याचं अनुकूल ज्ञान कुठे आहे? अंतःकरणात. मग सुखी झाले का नाही तुम्ही? का पैसे पैसे खिशात ठेवले तुम्ही? पैसे पैसे खिशात ठेवायची गरज आहे का? फक्त त्या पदार्थाचं आपल्याला अनुकूल ज्ञान आहे. कोणत्या? आपले पैसे बँकेत आहे याचं काय? आपल्याला अनुकूल ज्ञान आहे. म्हणून ते अनुकूल ज्ञान काय होतं? सुखदायक असतं. अहो, काय करावं? 1 रुपया नाही राहिला बँकेत, 1 फुटकी दमडी माझ्याकडे राहिली नाही, आहे का नाही? म्हणून मला फार त्याचं दुःख आहे. मग त्या पदार्थापासून त्याला काय? प्रतिकूल ज्ञान आहे. जेव्हा त्या पदार्थापासून प्रतिकूल ज्ञान होतं तेव्हा त्याला अंतःकरणात दुःख असतं आणि त्या पदार्थापासून त्याला अनुकूल ज्ञान झालं की त्याला काय असतं? सुख असतं. म्हणजे मग मला सांगा, आपण तो पदार्थ भोगतो का त्या पदार्थाचं सुख दुःखाचं ज्ञान भोगत असतो? त्याचं ज्ञानच असतं आपल्या अंतःकरणामध्ये. पदार्थ कुठे? बाहेर आहे आणि त्याचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये असतं. सुखाचं ज्ञान असतं आणि दुःखाचं ज्ञान असतं. एवढंच ज्ञान असतं का? अनेक प्रकारची त्याच्यामध्ये ज्ञानं भरलेली आहेत. असं असणार काय? हे अंतःकरण. हे अंतःकरण कुठपर्यंत असतं? जोपर्यंत मनुष्य देह आहे तोपर्यंतच असतं. का मनुष्य देह पडला तरी अंतःकरण आहेच? अहो, मनुष्य भोगाकळू ते मागले ते जन्म. मागच्या जन्मात तुम्ही काय केलं हे कशावरून कळतं? तुमच्या भोगावरून कळतं ना. लोक रागवतात की नाही? हे रागवतो कोण बरं जास्त? हे भुंकण्याचं काम कोण करतो बरं जास्त? भुंको, आहे का नाही? तुकोबराय ते भुंकतात ते भुंकू द्यावे, आपण नाही त्याचे शिंकू, भाविक आणि दुर्जनाचे काही मानू नये. हे भुंकू ती भुंकू द्यावे. लोक तुम्हाला भुंकतात की नाही? भुंकू दे त्याला. म्हणजे हे भुंकत कोण? श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी. श्वान म्हणजे कोण? श्वान म्हणजे बैल, बरोबर आहे ना? मग कुत्रा. कुत्रा. आणि तो कसा असतो? शीघ्र कोपी. तो त्याला राग येतो का नाही? तो कसा येतो? शीघ्र म्हणजे त्वरित त्याला राग येतो, आहे का नाही? त्याला थोडं काय झालं का रागावला, त्याला थोडं काय झालं का रागावला. मग असा राग होतो तो कोण असतो? तो कुत्रा असतो, आहे का नाही? आपण मनुष्य तो असू द्या मनुष्य, पण मागच्या जन्माचा कोण होता? कुत्रा होता. त्याचे संस्कार कुठं होते? अंतःकरणात राहिले ना. त्याचे संस्कार अंतःकरणामध्ये राहिले. अहो नाही हो, त्याने मागच्या जन्मात आत्महत्या केली होती. आत्महत्या करून तर काय करू? त्याने काय केलं होतं? आत्महत्या करून काय केलं होतं? फक्त त्याने वरवर त्याची निवृत्ती केली होती. म्हणजे वरवर निवृत्ती केली म्हणजे लयरूप निवृत्ती केली. त्याने आत्यंतिक निवृत्ती केली होती का त्या शरीराची? आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय बरं? आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय आणि लयरूप निवृत्ती म्हणजे काय? लयरूप निवृत्ती म्हणजे नुसती वरवर केलेली निवृत्ती, हा म्हणजे कारणाची निवृत्ती. हा सॉरी, निवृत्ती. कार्याची निवृत्ती म्हणजे लयरूप निवृत्ती. हा आणि कारणासहित कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती. आहे का नाही? कार्यासहित म्हणजे तुम्ही घाटाला माती किती वापरली? वजन करून घेतली, आहे का नाही? 2, 4, 5 किलो माती वापरली, आहे का नाही? आणि तेवढीच घाटातून माती काढून घेतली. आता घट राहील का? घट राहणार नाही. मग घटरूप कार्य पण संपलं आणि घटाची माती पण संपली. म्हणजे कार्यासहित कारणाची निवृत्ती. आणि नुसता घेतला काठीचा दंड आणि त्या घटावर मारला, आता घट फोडला की नाही? म्हणजे कारण तुम्ही आपलं कार्य फक्त नष्ट केलं, कारण तिथं तसं ठेवलं की नाही? तसं शरीराची निवृत्ती झाली. हे शरीर संपवून टाकलं त्याने. हे शरीर संपवलं म्हणजे काय? हे फक्त
कार्यरूपाने शरीर आहे का नाही, पण त्याचं कारण कुठे अंतःकरणात राहिले आहे का नाही. मग कशाची निवृत्ती केली पाहिजे? कार्याची निवृत्ती केली पाहिजे का कारणाची निवृत्ती केली पाहिजे? कारण काय त्याचं आहे का नाही, त्या कारणाची अशा पद्धतीने निवृत्ती केली तर कार्याची निवृत्ती होते. याने देहाचा त्याग केला पण कारण मात्र तसंच ठेवलं. कुठं होतं कारण? ते अंतःकरणामध्ये होतं आहे का नाही. आणि तुकोबराय काय म्हणतात? कारणासहित कार्याची निवृत्ती, कार्यासहित कारणाची. कसं पण घ्या, म्हणजे कशी? बीज पोळीने केलेलाही हा मग जन्म मरण नाही. आता ते बीज पोळलं का नाही आणि पेराबर जमिनीमध्ये येईल का? येणार नाही. ते कुठं असतं बीज? अंतःकरणामध्ये राहिलेलं असतं, ते अज्ञान रूपाने. म्हणून अशा पद्धतीनं मनुष्य मात्राच्या अंतःकरणात आत करण जाणण्याचं, आत जाणण्याचं म्हणजे आत असणाऱ्या सुखदुःखाला जाणण्याचं काय आहे? हे साधन आहे. आणि त्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये किती दोष असतात? मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष असतात. आता मल म्हणजे काय बरं? मल शब्दाचा अर्थ होतो पाप. कशाला पाप म्हणायचं? आता सगळ्यांनी आपल्याकडं पाहायचं राहायचं आहे की नाही, आपल्याकडं पाहायचं आणि मग आपल्याला विचारायचं काय कशाला पाप म्हणायचं. शास्त्राने आपल्याला कर्म करायला सांगितलेली. कोणती कर्म शास्त्र आपल्याला करायला सांगतं? विहित असणारी कर्म आहे का नाही, विहित कर्मशास्त्र करायला सांगतात. माऊली म्हणतात की नाही काय 3ऱ्या अध्यायामध्ये जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांड. आता हे कोणाला कळेल ओव्या पटापटा? ज्याचं झालंय ज्याची ज्ञानेश्वरी झाली त्याला पटापटा कळेल, ज्याची नाही झाली त्याला कळणार नाही. पण ऐकून ठेवा, मी सांगतो पुढचं वाटलं तर. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडी हे आज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसे असे. जव प्रकृतीचे अधिष्ठान, जोपर्यंत हे शरीर आहे, ही प्रकृती का नाही, जोपर्यंत तोपर्यंत सांडी मांडी हे अज्ञान, हे कर्म मी करेन आणि हे कर्म मी टाकेन, असं आहे का शक्य? हे करणारच नाही, असं आहे का शक्य? उद्यापासून जेवण बंद, बस आता जेवण नावाचं कर्म करायचं नाही, होईल का असं? असं मात्र होणार नाही. जो प्रकृतीच्या अधिष्ठानं तो सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसे असे. आपल्या ज्या चेष्टा हे ज्या क्रिया असतात त्या आपैसे असे, म्हणजे ह्या प्रकृतीच्या गुणाच्या माध्यमातून ह्या चालत राहतात. तुम्ही माऊली म्हणतात तुम्ही विहित कर्म ते सगळे जरी ओसांडले तरी स्वभाव काय नियमाले इंद्रियाचे. तुम्हाला शास्त्राने कोणती कर्म करायला सांगितलेले? विहित कर्म, शास्त्रानुसार कर्म करायला सांगितले. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी सगळी कर्म टाकून द्यायचा प्रयत्न केला, नाही मला शास्त्रानुसार कर्म करायचेच नाही, तर तुमचे काय कर्म बंद होणार आहे का? सांगे श्रवणे ऐकावे ठेले, कानाने ऐकायचं बंद होईल का? की नेत्रीचे तेज गेले, डोळ्याचं पाण्याचं तेज संपलं का? की नासा रंध्र बुजाली परिमळ निघे, नाकाची छिद्र बुजल्यात का? नाही बुजली छिद्र. म्हणजे याचा अर्थ काय? ती कर्म तुमची चालूच राहणार आहे. मग कर्म कोणती करा? मग शास्त्र म्हणले कर्म जर तुम्हाला करायचेच असेल आणि कर्म तर करावं लागणारच आहे, मग निषिद्ध कर्म करण्यापेक्षा कोणती कर्म करा? विहित कर्म करा. शास्त्राने सांगितलेली कर्म करा. पण शास्त्राने सांगितलेली कर्म करत नाही आणि तो मनाला वाटेल त्याच पद्धतीनं कर्म करतो, म्हणजे ही कोणती कर्म आहे? पापयुक्त कर्म त्या ठिकाणी करतो. तुकोबाराय म्हटले की नाही आता बघा, पाप त्याचे नाव. कशाला पाप म्हणायचं? पाप त्याचे नाव न विचारिता नित. शास्त्राला मात्र अनुसरून वागत नाही. पाप त्याचे नाव न विचारिता नित, भलतेची उन्मत करी सदा. इतका उन्मत्त होतो विषयाच्या ठिकाणी आणि त्याला वाटेल तसंच त्या ठिकाणी काय करतो? वागत असतो. याला काय म्हणायचं? याला पाप असं म्हणायचं. पापाची अजून व्याख्या सांगू का तुकोबरायांच्या भाषेमध्ये? ते म्हणजे अनेकाच्या घाते, ज्याचे निवेतील चित्ते तो चिवळ खावा पापी. कोण वळखावं पापी? अनेका दुसऱ्यावर संकट आलं, दुसऱ्यावर आपत्ती आली, दुसऱ्याचं नुकसान झालं, दुसऱ्याचं आहेच झालं, हा म्हणतो बरं झालं, त्याचं तसंच व्हायला पाहिजे होतं. तोची वळखावा पापी असं जर कोणी म्हणत असेल आहे का नाही. आता किती तुकोबराय किती बारकाईने समजून सांगतात. तोची वळखावा पापी निरयवाशी शीघ्रकोपी. तो निरयवाशी म्हणजे निरय म्हणजे नरक आणि शीघ्रकोपी म्हणजे असा कोपणारा कुत्र्यासारखा आहे का नाही. तो शीघ्र म्हणजे लगेच, त्वरित, थोडं काय बोलला का लगेच रागवतो. तो कोण आहे? तो नरकवाशी. तो नरकात जाईल तेव्हा जाईल, पण इथं तर नरक भोगतो की नाही आत्ताच तो आहे का नाही, इथंच नरक भोगतो. तो चिवळ का जो कान पसरुणी ऐके वदे दुष्टवाणी, तो चिवळ खाऊ पापी. तो म्हणताना भिंतीला कान आहे, भिंतीला काय कुठून कान येतात का? पण याची कान भिंतीपर्यंत जातातच ना. काय चाललं, थांबा बोलू नका, मला ऐकू द्या. तो चिवळ खावा पापी निरयवाशी शीघ्रकोपी आहे का नाही. किती किती प्रमाण द्यायचे बरं. अनेकाच्या घाते माने ती संतोष.
ज्याचं घात झाला अशी प्रमाण आहे भरपूर, त्याला त्याला आनंद होतो. तोची वळखावा पापी. हे काय? हे पाप्याची लक्षणे आहे की नाही? तुकोबराय म्हणतात, वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठाचे वचन न मानिजो. जो वेदाला मानत नाही, श्रुतीला मानत नाही, श्रेष्ठ म्हणजे महात्म्यांचं कधी मात्र मान्य करत नाही, त्याचं काय म्हणणं आहे? मला जेवढं कळतं ना ते कोणालाच कळत नाही. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्याप्रमाणे, श्रेष्ठाचे वचन न मानिजो. तो वचन मानत नाही, संतांचं वचन मानत नाही, ऐक नाही. असा कसा आहे? तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान. एखादा चांगला साधक असेल, ब्रह्मसूत्र धारण केलेला असेल, ऐक नाही, त्याने कोणाला शिवू नये? मद्यपानाचे. मद्य म्हणजे काय? मद्य म्हणजे आणि पान करणारा ते खाणारा, असं आहे का नाही? त्याला शिवावं का? त्याला शिव पण नाही, त्याच्याकडं पाहू पण नाही, आहे का नाही? त्या पद्धतीनं ज्याला वेद श्रुती ग्रंथ प्रमाण ज्याला नाही ना, तोची ओळखावं पापी. ते पाप्याचंच पित्तर आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून शास्त्राने आपल्याला विहित कर्म सांगितलेले आहेत. आणि विहित कर्माला जो नको म्हणत असेल तो कोण आहे? तो पापी आहे. म्हणून इथं काय म्हटलं की मल, विक्षेप, आवरण असे 3 प्रकारचे दोष असतात. निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून, म्हणजे शास्त्राने आपल्याला विहित कर्म सांगितलं असता वाईटच कर्म करावं असं जर होत असेल तर निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा म्हणजेच पापाचा निश्चय होतो. जर तो वाईट कर्म करत असेल तर समजून घ्यायचं हा कोण आहे? हा पापी आहे. का? शास्त्राने आपल्याला विहित कर्म, चांगली कर्म करायला सांगितले, पण ती न करता हा वाईट कर्म ज्या अर्थी करतो त्या अर्थी हा पापी वृत्तीचा मनुष्य आहे. ठीक आहे, आता वेळ कमी आहे ना, थोडं मी पटकन सांगतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होत असतो, आहे का नाही? चंचलता म्हणजे काय? त्याचं मन एका ठिकाणी कधी स्थिर न राहणं, आहे का नाही? उलट तुकोबराय काय म्हणले? थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्त काय असलं पाहिजे? शांत असलं पाहिजे का नाही? पण याची वृत्ती सतत विक्षेपरूप असते. काय काय नाव आहे त्याला? क्षिप्त, विक्षिप्त, मूड, निरोधता, अजून काहीतरी एक नाव राहिलं. ह्या काय चित्ताच्या अवस्था असतात की नाही? म्हणजे त्यामध्ये काय देहवासना, लोकवासना, शास्त्रवासना, ऐका नाही, अशा प्रकारच्या काय अंतःकरणामध्ये वासना असतात. आणि मग त्या वृत्ती काय करतात? त्या विषयाकडे सारख्या धावत राहतात. इतकं सुंदर अशा प्रकारे विचारसागराचं चिंतन सुरू आहे ना. एवढं सकाळचं सगळं चाललं व्यवस्थित, पण हे सगळं झालं थोड्या वेळाने काय करायचं? झटकून बाजूला करायचं, परत त्या विषयाकडे धाव घ्यायची. बरं, दिवसभर त्या विषयाचं चिंतन केलं, सकाळचं पाठाला काय येणार आहे? तोच विषय समोर येणार आहे ना, ऐक नाही. जे जे कर्म वशे अंगी ते आठवे प्रसंगी. पाठ सुरू झाला का ते का त्याला तेच आठवतं. कोणतं आठवतं? दिवसभर तुम्ही काय चिंतन केलेले तेच समोर येणार ना. जागता जव आशिजे तव जेने ध्याने भावना भावीजे, डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्नी. कोणतं? दिवसभरामध्ये तुम्ही करता का नाही तेच कुठे येतं? स्वप्नामध्ये येतं. तसं आपण दिवसभर ज्या ज्या विषयाचं चिंतन करतो, जे जे विषय डोक्यात ठेवतो, तोच काय विषय परत त्याच्या मनामध्ये सकाळचा येत असतो. आणि मग त्याची वृत्ती काय होती? बाह्यकार होती, बहिर्मुख त्या ठिकाणी होती. आणि बहिर्मुख वृत्ती झाली आणि सांगणाऱ्याने फार जीव काढून त्याच्या समोर ठेवला तर त्याला कळेल का? त्याला कळणार नाही. मग साधकाने कसं असलं पाहिजे? युक्त आहार विहारस्य, आहे का नाही? मला तर 6व्या अध्यायामध्ये आलं की नाही वर्ण, किंवा तुकोबराय पण म्हटले की नाही? युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावे बासर, बहु निद्रा भाषण, आहे का नाही? ह्या सगळ्या गोष्टी साधकाने सावधगिरीने केल्या पाहिजे. प्रदक्षिणा, तुळशीच्या बरंच त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. किती भारी साधना सांगितले बरं. म्हणून साधकाच्या अंतःकरणामध्ये विक्षेप जर असेल आणि त्याची वृत्ती जर बाह्यकार स्वरूपाची असेल तर त्याच्या ठिकाणी काय आहे? चंचलता नावाचा काय आहे? दोष. चंचलता म्हणजे विक्षेप, अशा पद्धतीचा काय आहे? दोष त्या ठिकाणी आहे. म्हणून लक्षात घ्या की चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते, त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. आता देहादी पदार्थ एक 5 मिनिटामध्ये आपण एवढं पूर्ण करून टाकू. बाकीचा विषय उद्याला पाहू. याच्यावरती आपण बरं, याच्यामध्ये काय होतं? जेव्हा चिंतन करायला तुम्ही असं मनापासून सुरुवात करा बरं. हे काही कुठं पाहायची गरज नाही, हे आपोआपच सुरुवात होती, व्यवस्थित लक्षात येत राहतं. असो.
देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे. आता हा देह आहे का नाही, आता हा देह, मग देहाला काय म्हणता तुम्ही? मी देह, माझा देह आहे का नाही, माझा देह, आणि मी कुणीतरी आहे. मी कुणीतरी आहे म्हणजे मी आला कुठं? या देहाच्या ठिकाणी. म्हणजे देहाच्या ठिकाणी काय? मम अध्यास, माझं आहे का नाही. अध्यास आणि मम अध्यास हे दोन प्रकारचे काय भ्रम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग याला काय करता? देहाला मी म्हणता आहे का नाही. देहा ते आपण ते मानते आणि विषया ते भोग म्हणते. आता हे विषया ते भोग का करतात? इंद्रियांना भोग देण्याकरता. म्हणजे हात माझा, पाय माझा, हा माझा कान आहे का नाही, आणि मी देह आहे असं त्या ठिकाणी म्हणत राहतात. म्हणजे देहादी पदार्थाच्या ठिकाणी काय? मी आणि माझं. बरं, हे मी झाला आणि हे माझं म्हणजे काय? हे फक्त देहालाच धरून म्हणतो का? देहाच्या संबंधी जे आहेत का नाही, शरीराचे नाते, तो का म्हणे सर्व आप्त, काहीतरी सुरुवात आहे त्याची, आता नाही आठवत मला. म्हणजे तुकोरांचं काय म्हणणं? देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. देहच कधी खरा आहे का? देह खरा नाही. मग देह संबंधी असणारा पसारा तो काय खरा असतो का? बुजगावणे चोरा रक्षणात ते भासत असे. शेतामध्ये गेले का नाही तुम्ही आणि तिथं बुजगावणं पाहिलं का नाही, ते खरं असतं का? ते खरं नसतं. पण ते काय रक्षणात ते भासत असे. कोणाला असं वाटतं कोणीतरी आहे बरं काही रक्षण करणारा, या शेतात चोरी करून चालणार नाही, हे फक्त रक्षणात भासत असे. हे रक्षणापुरतं फक्त काय भासतं, ते काही खरं असतं का? तसं हा देह खरा आहे का? मग देह संबंधी पसारा आणि बोजगावणे चोरा याचं काही खरं आहे का? पण याला खरं नाही, हे खोटंच आहे. पण याला मात्र हे खरं वाटत असतं. मग हे खरं वाटल्यामुळं काय? देहाला तो आधी मी म्हटला आणि देहाला मी म्हटल्याच्या नंतर देहाच्या संबंधाने बाकीचे सगळं आलं, त्याला माझं म्हणू लागला. म्हणजे देह खरा नाही आणि देह संबंधाने खरं नाही, तरी त्या देहाच्या सापेक्ष मी म्हटला आणि देहाला मी म्हटला आणि देहाच्या सापेक्ष सर्वांना अशा पद्धतीनं माझं म्हटला. म्हणून काय केलं त्याने? मनुष्यपणामध्ये काय केलं? या सगळ्या गोष्टीची हानी केली. तो का म्हणे? त्याने मनुष्यपणा केली हानी. गेले देवा विसरुणी म्हणता मी माझे. म्हणजे खरा देव कोण आहे? आणि तो देव त्याचं स्वरूप नाही का? देवाचे बरे, देवाचे बरे. तो का म्हणे? खरे तुम्ही. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवन निराळा. हा जीव म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. पण ते खऱ्या देवाला विसरून गेले का नाही? कशामुळं? गेले म्हणता मी माझे. देहाला मी म्हणता आणि माझं म्हणता म्हणता आपल्या खऱ्या देवाला म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाला काय विसरून त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी काय वारंवार होत असेल, होती आहे का नाही. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. त्यावरून काय? अज्ञान नावाचं आवरण आहे का नाही. हे अज्ञान नावाचं आवरण आणि त्याच्या कुठं राहतं? स्थूल शरीराला राहत असतं का सूक्ष्म शरीरामध्येच असतं? ते सुद्धा सूक्ष्म शरीरात म्हणजे कुठं? अंतःकरणात. कारण अंतःकरणात किती दोष सांगितले? मल, विक्षेप आणि आवरण. कोणतं आवरण? देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं असं म्हणणं, हेच काय आवरण आहे. म्हणजे अशी तीन प्रकारचे दोष आणि त्या असणाऱ्या मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये असतात. त्याच्यावरती आपण उद्याला विचार करू. आणि आता आपण महाराज हा एक ओळी आहे, आणि मी माझे विसरले जायचे अंतकरण. आणि मी माझी आयसी आठवण विसरले जायचे अंतकरण. पार्था तोची संन्याशी जाणं निरंतर. आता ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याच्यावे. जे घेते झाले स्वभावे निसंग. त्याचं अंतकरण कसं झालं? आता निसंग झाले सजनी. आता मी निसंग झाले. आता मला सजनी म्हणजे बुद्धी आहे का नाही, निश्चय केला. आता मी निसंग झाले, मला काही कोणाची कर्तव्य नाही. म्हणजे मग काय होईल? तो अनुबंध चतुष्टयाचा अधिकारी होईल. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण नावाचे जर दोष असतील तर तो मात्र त्याचा अधिकारी होऊ शकत नाही. मग ग्रंथकारांना किती बारकावा आला असेल बरं? इतक्या बारकावा आला असेल म्हणून त्यांनी सुरुवात कशी केली बघा. एक मुद्दा सांगून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. ठीक आहे, आपण याचा विचार उद्या करू. हा, एक ओळ घ्या ना, काय? एक ओळ घ्या ना, मग उद्या अधिकारी सांगता येईल. बरं चालेल ना. ठीक आहे. बरं त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. मग आता याच्या निवृत्तीसाठी, आता निवृत्ती सांगायची म्हणजे आता परत आलं. आता ती कर्म काय करावं लागेल त्याने, पण थोडक्यात सांगतो. आता मल नावाचा दोष आहे ना, मल नावाच्या दोषासाठी काय करावं लागेल आपल्याला? मल म्हणजे पाप आहे का नाही. आणि हे कर्म, वाईट कर्म करतो का नाही? वाईट कर्म करतो. म्हणजे ज्या कर्माने आपलं अंतःकरण अशुद्ध झालं असेल त्याच कर्माने काय करायचं? आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करायचं. मग कोणती कर्म करायची? आता शास्त्राने सांगितलेली कर्म करायची.
म्हणजे कोणती वेदविहित निष्काम, त्याच्यामध्ये कोणती कामना ठेवायची नाही, अशी निष्काम कर्म त्या ठिकाणी करायची. मग ह्या निष्काम कर्माने काय होईल, अंतकरणातला मल नावाचा जो दोष आहे का नाही, मल म्हणजे पाप नावाचा दोष त्या ठिकाणी निवृत्त होतो. त्याच्यानंतर अंतकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे, वृत्ती सतत बाह्याकार होते, मग ती घालवायची. मग काय करायचं, माळ घ्या, बसा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुम्हाला जे म्हणता येईल ते म्हणा, उपवास अनुष्ठान तुम्हाला जे करता येतील ते करा, आहे का नाही. पण ती कशी करायची, निष्काम. नाही तर उठान सांगा लोकाला, आज आम्हाला व्रत आहे, आज आम्ही काहीच पाणी घेत नाही, हे नाही, सगळ्या लोकांना सांगा, काय उपयोग त्याचा, असं नाही करायचं. निष्काम म्हणजे कोणत्याही प्रकारची कामना मात्र ठेवायची नाही, आहे का नाही. आणि आवरण नावाचा दोष घालवायचा. काय करायचं, शास्त्राने जे ज्ञान सांगितले त्याच ज्ञानाने काय करायचं, हा आवरण नावाचा दोष त्या ठिकाणी दूर करायचा. मग आता काय लक्षात आलं, मल नावाचा दोष घालवायचा असेल तर वेदविहित निष्काम कर्म करायचे. अंतकरणातला विक्षेप नावाचा दोष घालवायचा असेल तर काय करायचं, वेदविहित निष्काम उपासना करायची. आणि अंतकरणातला आवरण नावाचा दोष घालवायचा असेल तर वेदविहितच असणारं जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान त्याने काय करायचं, प्राप्त करून घ्यायचं. म्हणजे आवरण नावाचा दोष त्याच्यातून जाऊ शकतो. याच्यामध्ये पुष्कळ बोलण्यासारखं असलं पण वेळ आपल्या हातामध्ये नाही. आपण याचं बाकीचा विचार उद्या करू, पण सावकाश करू सगळ्या गोष्टीचा विचार. सगळ्याला मान्य नाही ह्या गोष्टी. बरं बरं बरं, चल. सर्वांना रामकृष्ण हरी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्